नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. शाळा बंद पण शिक्षण सुरू या सदरात अंतर्गत महात्मा गांधी विद्यालय पारगाव शाळेतून इयत्ता 10वी अ आणि ब च्या विद्यार्थ्यांसाठी आपण या व्हिडिओद्वारे मार्गदर्शन करत आहोत. आज इयत्ता 10वी अ आणि ब दोन्ही विद्यार्थ्यांसाठी हा व्हिडिओ तयार करण्यात येत आहे. हा व्हिडिओ तुम्हाला तुमच्या सोयीनुसार ऑफलाईन ऑनलाईन तुम्ही कधीही पाहू शकता. जेव्हा तुमच्या हातामध्ये मोबाईल तुम्हाला उपलब्ध होईल त्यावेळेला तुम्ही हा व्हिडिओ पाहू शकता. आज मागील बऱ्याच दिवसापासून आपण पाहतोय की तुम्हाला बराचसा ऑनलाईन अभ्यास दिला जातोय आणि खरोखर कौतुकाची गोष्ट आहे की 10वीचे जे विद्यार्थी आहेत जवळपास 70-80% विद्यार्थी ते अभ्यास पाहत आहेत, करत आहेत, हे आमच्या निदर्शनास आलेले आणि ही आमच्यासाठी खूप चांगली बाब आहे. तर आज आपण इंग्लिशच्या तासामध्ये फ्रेजेस पाहणार आहोत. इयत्ता 9वी अ च्या विद्यार्थ्यांना थोडीशी पूर्वकल्पना आपण मागील वर्षी फ्रेजेस संबंधी दिलेली आहेत, पण पूर्ण डिटेल अभ्यास आपण फ्रेजेसचा केलेला नव्हता. तर आज आपण जो नवीन टॉपिक किंवा तुम्हा सगळ्यांना माझ्याकडून समजून यावा असा एक टॉपिक पाहणार आहोत, तो आहे फ्रेजेस. You know, in our day-to-day life, we always talk or speak with each other in our convenient language, whatever it would be. It would be Marathi, it would be Hindi, or it would be in English. But only to speak, it does not mean a communication. Effective communication needs a effective language. And to make a language effective, we have to use phrases in our conversation. Phrases are very essential and very important in our day-to-day life conversation, our day-to-day life writing, reading and listening skill. फ्रेजेस संबंधी मी आता जे काही सांगितलं, जसं आपण प्रत्येक भाषा आपण बोलत असतो, आपल्याला जी योग्य असेल, कन्व्हिनियंट असेल ती भाषा आपण बोलतो. मराठी बोलतो, हिंदी बोलतो, इंग्रजी बोलतो. पण हे बोलत असताना आपल्याला आपलं बोलणं जर प्रभावीपणे मांडायचं असेल तर त्यासाठी आपण आपल्या बोलण्यामध्ये वेगवेगळ्या फ्रेजेसचा वापर करणं आवश्यक असतं. आणि ह्या फ्रेजेसचा वापर जर आपण केला तर आपलं बोलणं प्रभावी ठरू शकतं. इंग्रजी भाषेमध्ये सुद्धा फ्रेजेसचा वापर करत असताना आपल्याला भाषेचं ज्ञान, शब्दाचं ज्ञान, व्होकॅब्युलरीचं ज्ञान असणं जास्त गरजेचं आहे. जर आपल्याला फ्रेजचा अर्थ समजला तरच आपण फ्रेज वाक्यात वापरू शकतो, अन्यथा नाही. त्यामुळे आपल्याला प्रत्येक फ्रेजचा अर्थ माहीत असणं गरजेचं आहे. फ्रेजचा अर्थ आपल्याला कसा समजतो? जेव्हा आपण एखादी फ्रेज वाक्यात वाचतो त्यावेळेला त्या वाक्याच्या अर्थाच्या अनुषंगाने आपण त्या फ्रेजचा अर्थ लावतो. आणि एकदा की आपल्याला फ्रेजचा अर्थ समजला की मग आपण ती फ्रेज आपल्या डे टू डे लाईफमध्ये वापरायला सुरुवात करतो, लिहायला सुरुवात करतो. फॉर एक्झाम्पल, तुमच्या सगळ्यांना म्हणजे 5वी-6वी पासून एक फ्रेज नेहमी तुमच्या कानावरून गेलेली, टू टेक केअर ऑफ. टू टेक केअर ऑफ किंवा टू टेक केअर या फ्रेजचा अर्थ होतो काळजी घेणे, एखाद्याची काळजी घेणे. मग ही फ्रेज आपण वाक्यात पण, तुम्हाला त्या फ्रेजचा अर्थ माहितीये म्हणून तुम्ही ती फ्रेज काय करू शकता, वाक्यात वापरू शकता. आय एम टेकिंग केअर ऑफ माय सिबलिंग्स, और आय एम टेकिंग केअर ऑफ माय ग्रँड पेरेंट्स. मदर टेक्स केअर ऑफ हर चिल्ड्रन, लाईक दॅट. बट देर आर the most important thing about phrase is the phrase have 3 types. There are 3 types of phrases. So first of all, today we are going to learn about the types of phrases. There are 3 important types of phrases. First one is, it's called a prepositional phrase. Prepositional phrase. Second one is verbal phrase. And third one is to be phrase.
these are three types of phrases. The first type of phrase is prepositional phrase. It's a very easy and simple type of phrase. You know, the word is prepositional phrase. Is how do we come to know this phrase is prepositional phrase and this phrase is verbal phrase and this phrase is to be phrase? We have to first of all identify the type of phrase. If we are able to identify the type of phrase, then we are able to use that phrase effectively in our sentence. So, first thing, you have to understand or you have to recognize the type of phrase. What is the type? Which type of phrase this is? ही कोणत्या प्रकारची फ्रेज आहे हे तुम्हाला ओळखणं जास्त महत्वाचं आहे. एखादी फ्रेज, आता उदाहरणार्थ हीच जर फ्रेज मी तुमच्या समोर एक उदाहरण म्हणून दिलेली आहे, टू टेक केअर ऑफ, ही फ्रेज कोणत्या प्रकारची आहे? मग प्रत्येक फ्रेज कोणत्या प्रकारची ती ओळखण्यासाठीची काय आहेत, काही लक्षणे आहेत किंवा काही खुणा आहेत, काही गोष्टी आहेत की त्यानुसार आपण ओळखू शकतो की ही फ्रेज प्रेपोजिशनल फ्रेज आहे किंवा ही व्हर्बल आहे किंवा ही टू बी फ्रेज आहे. माझी अशी अपेक्षा आहे की तुम्ही सर्वांनी हा व्हिडिओ पाहत असताना हे जे फ्रेजचे तीनही प्रकार आहेत ते वहीमध्ये लिहून घेतलं तर खूप छान होईल. अन्यथा तुम्ही लक्षात ठेवलं तरी पण चालेल. मग आता आपण पहिला फ्रेजचा प्रकार पाहणार आहोत, तो आहे प्रेपोजिशनल फ्रेज. Sorry students, I have just a little blackboard, that's why I am not able to write all the content in front of you. So you have always ready with your notebook and with your pens that you should write, you should take it down when I am writing on the blackboard. Okay? So pay attention here. First type of phrase is a prepositional phrase. The word prepositional indicates us about a preposition. Prepositional हा जो शब्द आहे तो आपल्याला preposition हा शब्द ओळखवतो. शब्दांच्या जातीतला एक प्रकार preposition. मग ज्या फ्रेजची सुरुवात prepositionने होते त्या फ्रेजला prepositional phrase असं म्हणतात. A phrase which starts or which begin with a preposition, it's called a preposition phrase. For example, in front of, at the time, or by the time. See, all these phrases are started with the preposition in, at and by. So these are called the prepositional phrase. This is called a prepositional phrase. And prepositional phrase are very easy to use in the sentence. ह्या ज्या prepositional phrase आहेत ह्या वाक्यात वापरत असताना एकदम सोपी पद्धत आहे. ह्या फ्रेज वाक्यात जेव्हा आपण वापरतो त्यावेळेला आपल्याला या फ्रेज मध्ये काहीही बदल करावा लागत नाही. ती फ्रेज अशीच्या अशी आपल्याला वाक्यात वापरता येते. फॉर एक्झाम्पल, आय stand in front of the gate. See, in front of. I use this phrase as it is in the sentence. जशी आहे तशीच ती फ्रेज मी वाक्यामध्ये वापरलेली. मग सगळ्यात पहिला प्रेपोजिशनल फ्रेज आहे. या प्रेपोजिशनल फ्रेज विषयीच्या दोन महत्वाच्या गोष्टी, एक म्हणजे प्रेपोजिशनल फ्रेज ही कशाने सुरू होते, प्रेपोजिशनने सुरू होते आणि प्रेपोजिशनल फ्रेज वाक्यात वापरताना जशीच्या तशी वापरली जाते. तिच्यामध्ये कोणताही बदल केला जात नाही. समजले? माझ्या मते सगळ्यांच्या लक्षात आलं असेल. 9वी अ विद्यार्थी, आपण मागच्या वर्षी याचं थोडंसं इंट्रोडक्शन पाहिलेलं होतं, आपण एवढं डिटेल पाहिलेलं नव्हतं. तरी सुद्धा पुन्हा एकदा मी तुम्हाला डिटेलमध्ये सांगते. पहिला जो फ्रेजचा प्रकार आहे तो आहे प्रेपोजिशनल फ्रेज. ती कशाने सुरू होते, प्रेपोजिशनने सुरू होते. आणि दुसरी महत्वाची गोष्ट, ती वाक्यात वापरताना आपण जशीच्या तशी वाक्यात वापरतो. फॉर एक्झाम्पल, इन फ्रंट ऑफ द ग्रेट ही फ्रेज मी तुम्हाला वापरून दाखवलेली आहे. पुढचं वाक्य ऍट द टाइम. ऍट द टाइम वी आर प्रेझेंट ऍट द
time of party. We are present at the time of party. The next phrase is by the time. By the time I will reach there by the time. See, when I use these phrases, the prepositional phrases in the sentence, I use the phrase as it is. ती जशी आहे तशीच मी वाक्यात वापरली, तिच्यात मी काहीही बदल केलेला नाही. मग सगळ्यांनी लक्षात ठेवायचं, पहिला जो फ्रेजचा प्रकार आहे प्रेपोजिशनल फ्रेज, हा फ्रेजचा प्रकार आपल्याला वाक्यात वापरताना जसाच्या तसा वापरायचा. आता परीक्षेच्या दृष्टीने या फ्रेजचा आपण अभ्यास करूया. तुम्हाला सगळ्यांना मागच्या वर्षी सांगितल्याप्रमाणे प्रश्नपत्रिकेचं स्वरूप तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. पहा, आपला जो पहिला प्रश्न आहे बोर्डाचा 10वीचा क्वेश्चन नंबर फर्स्ट, त्याच्यामध्ये ए आणि बी सेक्शन आहे. या बी सेक्शन मध्ये तुम्हाला 2 प्रश्न सोडवायचे आहेत आणि त्या 2 प्रश्नांमध्ये जो दुसरा प्रश्न आहे तो दुसरा प्रश्न तुम्हाला फ्रेजचा येतो. आठवतंय का? आठवतंय का रे सगळ्यांना? दुसरा प्रश्न कशाचा येतो? फ्रेज. एक फ्रेज दिलेली असते आणि ती फ्रेज तुम्हाला वाक्यात वापरायची असते. जर तुम्हाला ती वाक्यात वापरण्याची फ्रेज ओळखता आली, जर तुम्हाला कळालं की दिलेली फ्रेज ही प्रेपोजिशनल फ्रेज आहे, जर तुम्हाला कळालं की दिलेली फ्रेज ही प्रेपोजिशनल फ्रेज आहे, तर ती तुम्ही तशीच्या तशी वाक्यामध्ये वापरू शकता आणि ती तुम्ही तशीच्या तशी वाक्यात वापरायची जर प्रेपोजिशनल फ्रेज आली तर. I hope everybody should get what I learned you or what I speak to you. If there is any inconvenient, जर काही गैरसोय होत असेल आवाजाची किंवा फळ्यावर पाहण्याची, तर त्याचा फीडबॅक तुम्ही मला पर्सनल अकाउंटला करायचा. पर्सनल व्हॉट्सअप अकाउंटला तुम्ही मला फीडबॅक देऊ शकता की मॅडम आवाज व्यवस्थित नाहीये किंवा फळ्यावरचं दिसत नाहीये, त्यानुसार मला माझ्या पुढचा जो व्हिडिओ आहे त्या व्हिडिओमध्ये बदल करून घ्यायला. येते सगळ्यांच्या लक्षात? समजलंय? पुन्हा एकदा आपण रिवाइज करूया. दुसऱ्या फ्रेजकडे जाण्यापूर्वी आपण फ्रेजचे प्रकार पाहत आहोत. त्यातला पहिला प्रकार आपण पाहिला प्रेपोजिशनल फ्रेज. प्रेपोजिशनल फ्रेज कशी ओळखायची? तर जी प्रेपोजिशनने सुरू होते ती प्रेपोजिशनल फ्रेज आणि ती वाक्यात वापरताना तशीच्या तशी काय करायची? तशीच्या तशी वाक्यामध्ये वापरायची. हा जो काही व्हिडिओ आहे हा पाहिल्यानंतर तुम्हाला प्रेपोजिशनल फ्रेज म्हणजे काय समजलं असेल. सो यू हॅव टू राईट डाऊन ऍट लिस्ट 25 prepositional phrases and used it in your own sentences. Understand? So everybody should cooperate with me and the situation which we are facing in day-to-day life, that is the COVID-19 situation. सध्याची जी परिस्थिती आहे, बाहेर कोरोनाची परिस्थिती असल्यामुळे आपण आपला एकमेकांशी संपर्क येत नाही, आपण भेटू शकत नाही, आपण शिकू शकत नाही. त्याच्यामध्ये आम्हालाही खूप अडचणी आहेत. आम्ही तुम्हाला मिस करतोय, तुम्ही पण आम्हाला मिस करत असाल अशी अपेक्षा आहे. आणि हा जो घेतलेला व्हिडिओ याच्याबद्दल तुम्ही अभिप्राय मला कळवायचा आहे, म्हणजे मला माझा पुढचा जो व्हिडिओ आहे त्यामध्ये त्यानुसार बदल करता येतील. आणि हा जो प्रेपोजिशनल फ्रेजचा भाग झाला याच्यावर तुम्ही 25 प्रेपोजिशनल फ्रेज लिहायच्यात. त्याचा मिनिंग जो आहे तो मिनिंग डिक्शनरी मधनं किंवा कशातून तरी फाइंड आउट करायचा आहे अँड देन यूज दॅट प्रेपोजिशनल फ्रेज इन युअर ओन सेंटेन्स. थँक यू व्हेरी मच अँड गुड बाय.